पावसाळ्यात उगवणाऱ्या वनस्पतींपैकी एक महत्त्वाची वनस्पती आज आपण बघणार आहोत, टाकळा। ह्याची भाजी अनेक जणांनी खाल्लेली असेल ह्याच्या अगोदर। तर ह्याला पिवळ्या रंगाची फुलं आणि नंतर शेंगा सुद्धा लागतात। तर या टाकळाबद्दल आज आपण बघणार आहोत। आयुर्वेदामध्ये ह्याला चक्रमर्द असं नाव आहे। विविध त्वचा रोगांमध्ये ह्याचा पेस्ट करून लावल्यानंतर ते त्वचा रोग बरे होण्यासाठी मदत होते। आणि जर फंगल इन्फेक्शन्समुळे, त्वचेच्या कोरडेपणामुळे किंवा रॅशेसमुळे जर खाज येत असेल त्वचेला, तर ही खाज कमी करण्यासाठी सुद्धा टाकळा फायदेशीर आहे। ह्याची भाजी जर तुम्ही नियमित खाल्ली तर डायबिटीसच्या पेशंटमध्ये शुगर कंट्रोल राहण्यासाठी सुद्धा ही मदत करते। ज्यांना सर्दी, खोकला, ताप असे सिम्पटम्स असतील त्यांनी सुद्धा ह्याची भाजी नियमित खावी। ह्याच्यामुळे तोंडाला चव येते। तापामध्ये जी तोंडाची चव निघून जाते त्याच्यावरती ही खूप छान गुणकारी आहे। त्याचप्रमाणे ही जर तुम्ही रेग्युलरली ह्याची भाजी खाल्ली तर पोटातील जंत कमी करण्यासाठी सुद्धा ही फायदेशीर आहे, कारण कृमिघ्न असा एक गुणधर्म या भाजीमध्ये आहे।